जोपर्यंत एकाही राजकारणाने आमच्या घरी आम्हाला भेटायला येऊ नये. कोणत्याही राजकारण्याने सध्या आम्हाला भेटू नये म्हणत पीडितेच्या वडिलांनी ही अशी स्पष्ट भूमिका घेतली आहे. शुक्रवारी पुणे जिल्ह्यातील नसरापुरात 65 वर्षीय व्यक्तीनं 4 वर्षीय मुलीवर अत्याचार केले आणि नंतर संपवून टाकलं. काल रात्री मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत चिमुकलीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाले. आज चिमुकलीच्या वडिलांनी अस्थि विसर्जनानंतर राजकारण्यांना उद्देशून मोठी भूमिका मांडली. नराधमाला फाशी होत नाही, चिमुकलीला न्याय मिळत नाही, तोपर्यंत आम्हाला भेटायला, सांत्वन करायला घरी येऊच नका, अशी विनंती चिमुकलीच्या वडिलांनी केली आहे. आता मी अस्थि विसर्जनासाठी देहू येथे आले असताना माझ्या घरच्यांकडून मला फोन आला मित्रांचा की इथे बरेच राजकारणी लोक सांत्वन करण्यासाठी किंवा भेटायला येत आहेत. तर माझी आणि माझ्या कुटुंबाची एकच इच्छा आहे, जोपर्यंत माझ्या मुलीला योग्य तो न्याय मिळत नाही, त्या नराधमाला जोपर्यंत फाशी होत नाही, तोपर्यंत एकाही राजकारणाने आमच्या घरी आम्हाला भेटायला येऊ नये, एवढी माझी नम्र विनंती आहे. जेव्हा त्या नराधमाला फाशी होईल तेव्हाच राजकारणी किंवा जे कोण लोक असतील ज्यांना आम्हाला भेटायचे आम्ही त्यांना भेटू. जोपर्यंत त्या नराधमाला फाशी होत नाही तोपर्यंत कुठल्याही राजकारणाने माझ्या घरी माझं सांत्वन करण्यासाठी येऊ नये, ही माझी नम्र विनंती आहे. धन्यवाद. भीमराव कांबळे या आरोपीनं दारात खेळणाऱ्या चिमुकलीला वासरू दाखवतो म्हणून गोठ्यात नेलं, त्यानंतर नको ते केलं. नराधमानं हे कृत्य कुणाला कळू नये म्हणून दगडाने ठेचून चिमुकलीचा खून केला. परिसरातले सीसीटीव्ही चेक करण्यात आले तेव्हा आरोपीचं बिंग फुटलं. नसरापुरातील या घटनेनं राज्यभरात संतापाची लाट उसळली. नागरिक आणि चिमुकलीच्या नातेवाईकांकडून आता आंदोलन केलं जात आहे. नसरापूरसह पुण्यात नवले पुलावरही आंदोलन झालं. पोलिसांनी आरोपी भीमराव कांबळेला कोर्टात हजर केलं असता 7 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पण कदाचित चिमुकलीच्या वडिलांना तारीख पे तारीख मिळण्याची भीती वाटत असेल. आतापर्यंतच्या महाराष्ट्रातील इतर केसचे पुढे काय झाले याची माहिती सगळ्या जगासमोर आहे. म्हणूनच माझ्या मुलीला जोपर्यंत न्याय मिळत नाही, नराधमाला फाशीची शिक्षा होत नाही, तोपर्यंत राजकारण्यांनो आमच्या भेटीला येऊ नका म्हणत चिमुकलीच्या वडिलांनी भावनांना वाट मोकळी करून दिली आहे. राजकारण्यांनी भेटीऐवजी ताकद लावून आरोपीला लवकरात लवकर शिक्षा द्यावी, एवढीच अपेक्षा चिमुकलीच्या जन्मदात्यांची असेल. पुण्याहून आदित्य भवारसह ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक.